महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर बऱ्याच जणांना तुम्ही 3 वेळा टाळी वाजवताना बघितलेलं असेल. पण तुम्हाला माहिती आहे का की महादेवाच्या मंदिरामध्ये 3 वेळा टाळी का वाजवली जाते? यामागे काय शास्त्र आहे किंवा काही पौराणिक कथा आहेत का? चला तर मग जाणून घेऊया. महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर जेव्हा आपण पहिली टाळी वाजवतो त्याचा अर्थ म्हणजे आपण मंदिरामध्ये पोचलो असल्याचे महादेवांना कळविण्यासाठी असते. आपण भक्तिभावाने त्यांच्यासमोर उपस्थित असल्याचा हा संदेश म्हणजे पहिली टाळी देते. दुसरी टाळी म्हणजे आपल्या मनोकामनांसाठी असते. आपण आपल्या मनातील इच्छा महादेवांसमोर व्यक्त करतो. आणि तिसरी टाळी म्हणजे हे महादेव, आम्ही आमच्या इच्छा तुमच्यासमोर व्यक्त केल्या आहेत, पण आमच्यासाठी योग्य काय आहे हे तुम्हीच ठरवा, अशी प्रार्थना असते. यामध्ये महादेवांवरती संपूर्ण विश्वास दाखवला जातो. या व्यतिरिक्त टाळी वाजवल्याने शरीरातील रक्तप्रवाह चांगला होतो.